नळदुर्ग नगरपालिकेतील भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार बसवराज आप्पा धरणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज करण्यात आला। हा प्रचार शुभारंभ भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 1 मध्ये जोरदार वातावरणात पार पडलाय। भारतीय जनता पार्टी तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग नगरपालिकेचं एकंदरीत जे आहे भारतीय जनता पार्टीचा शुभारंभ जे आहे प्रचाराचा शुभारंभ माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते जे आहे दमदार एंट्रीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आले। साहेब, पहिलं शुभारंभ आहे, काय वाटतंय, काय आव्हान आहे, काय विजन असणार आहे? आमचं आराध्य दैवत सेवालाल महाराजासमोर नतमस्तक होऊन प्रभाग क्रमांक 1 मध्ये नळदुर्ग नगर परिषदचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार बसवराज धरणे यांना आप्पा म्हणतो आम्ही, त्यासोबत निरंजन भैया आठोड, क्षमाबाई राठोड यांच्या सोबत आज आम्ही या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करत आहोत। आणि मला वाटतं ज्या पद्धतीनं नळदुर्गची जनता वाट बघते की विकासाचा राज बसवराज, म्हणजे राज कुणाचं येणार आहे तर बसवराजचं येणार आहे। आणि या दोन्हीही उमेदवार असतील, या ठिकाणचे प्रभागातले 2 उमेदवार बसवराजजी नगराध्यक्षाचे उमेदवार आणि आमचे 10 प्रभागातले शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचे सर्व उमेदवार दणदणीत मताने निवडून येऊन राणा दादावर ज्या पद्धतीने विधानसभेला या भागातल्या जनतेने विश्वास ठेवला टाकला, त्याच पद्धतीने येणाऱ्या काळातही नगर परिषदच्या या निवडणुकीमध्ये जनतेने ठरवलंय की भारतीय जनता पार्टीच्या सोबत जायचंय। काय एकंदरीत विकासाचं महत्वाचं विजन असणार आहे आपलं? कधी काळी जिल्हा असलेलं हे नळदुर्ग मागच्या काही काळात दुर्लक्षित राहिलं आणि त्यातल्या त्यात ज्यांनी मागच्या 5 वर्षा ठिकाणी राज्य केलं, नगर परिषद ताब्यात घेतली, त्यांना 5 वर्षानंतर आम्हाला भिंगातनं पाहावं लागलं ते कुठे आहे। पण अचानक परत अवतरले। मी परवा एका गोष्टीत एखादी पाहिलं, नारळामध्ये काहीतरी गणपती अवतरला, महादेव अवतरला, अमुक अवतरला, तसं इथं काहीतरी लोक अवतरतात आणि मीच ह्या भागाचा विकास करतो असं म्हणतात। तुम्हाला बोलत असताना लाईट कमी होती, आता लाईट वाढली आहे, उजेड जास्त पडायला लागलाय, त्याच्यावरून लक्षात आलंय, लोकांनाही लक्षात आलंय, निसर्गाच्या लक्षात आलंय की येणारा काळ हा भारतीय जनता पार्टीचा आणि जे आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेबाचा विकासाचा वादा आहे, ध्येय आहे, त्याच्या अनुषंगानं आम्ही काम करणार आहोत। एकंदरीत कुठेतरी जे आहे काँग्रेसचे उमेदवार अशोक जगदळे एकेकाने या ठिकाणी नळदुर्ग मध्ये जे आहे राजकीय नेतृत्व सांभाळत होते, कसं बघता यांच्या राजकीय नेतृत्वाकडे, काय आव्हान आहे? आम्ही त्यांच्याकडं पाहायचं म्हणलं तर कसं पाहावं हे कळत नाही, कारण बऱ्याचदा मागच्या खूप वर्षापासून आम्ही ह्या ठिकाणी येतो, फिरतो, बघतो, तर मध्यंतरीच्या काळात तर हे भूमिगत होते, आता आलेत असं म्हणतायत। बघा, काही लोक कामातनं कष्टातनं मेहनत करून सुट्टीच्या दिवशी एखाद दुसरा दिवस बाहेर जातात। काही लोकांनी तसं नळदुर्ग हे पर्यटन केंद्र केलंय। 5 वर्ष मुंबईला राहायचं, परत यायचं, सुखदुःखात कुणाच्या जायचं नाही, यायचं नाही, यांचे दुःख काय कष्ट काय। मी आता फिरत होतो जावाईच्या नगरामध्ये, तिथल्या एका महिलेला बसवराजजींनी पाया पडल्यावर ते म्हणले जावाई पाया पडू नका, गुरुजींनी पाया पडल्यावर निरंजन भैया ते म्हणले पाया पडू नका, पण ज्यांनी आमच्या इथं पोल लावली होती ते पोल कोण घेऊन गेलेत त्यांना एकदा दाखवा। जावयाचं आपण स्वागत करतो, अभिनंदन करतो, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करतो, पण मला इथला एका व्यक्ती असा दिसला की पोल लावलेला सुद्धा घेऊन जातो, इतकं जावायचं कौतुक आहे। मला वाटतं की आमच्या समोर कसल्याही प्रकारे शंका नाही मनात, राणादादाचं नेतृत्व आणि आमची सगळी टीम, म्हणजे या ठिकाणी बसवराजजी असतील, निरंजनजी असतील, क्षमाताई असतील, आमचे आदरणीय नय्यरजी असतील, डीडी आहेत, या ठिकाणी सगळे उमेदवार आमचे या ठिकाणी आहेत। मला वाटतं की विकासाचा जो आतापर्यंतचा वेग आहे या भागातला, म्हणजे बघा मागच्या 50 वर्षात कधी एवढा निधी आला नाही, एवढा मोठा निधी या भागात आलाय। धरण उशाशी
आणि कोरड घशाशी ह्या तर भागातल्या उस्नगर असेल ह्या भागात प्रभाग 1च्या तर शेजारी नदी वाहते आणि पाण्यासाठी अडचण होती. पण आता सहज बाहेर बघितलं तर अख्ख्या नळदुर्गला पाणी पुरवणारी एवढी मोठी टाकी या ठिकाणी आली आहे. हा आमचा वादा आहे. नळदुर्ग आमचं चांगलं व्हायला पाहिजे, पर्यटन म्हणून व्हायला पाहिजे, लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, आमचा अजेंडा आहे. मतदारांना काय आव्हान? मतदारांना एकच आव्हान करणार आहे, ट्रिपल इंजिनचं सरकार पाहिजे. वर देशात नरेंद्र मोदीचं, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसचं आणि या नगर परिषद मध्ये भारतीय जनता पार्टीचं इंजिन लावलं तर प्रचंड मताने विजयी झाल्यावर राणादादाच्या माध्यमातून दिल्लीचा निधी महाराष्ट्राचा निधी नळदुर्गला आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्यामुळं सगळ्या मतदाराला नळदुर्गकरांना विनंती आहे, राणादादावर ज्या पद्धतीनं आपण विश्वास टाकला त्याच पद्धतीनं नगराध्यक्ष म्हणून बसवराजजीच्या आणि त्याच पद्धतीने या प्रभागात निरंजनजी असतील, चमाबाई असतील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं हेच आव्हान मी तुम्हाला सगळ्यांना करतो आपल्या माध्यमातून. अशा पद्धतीने जी आहे प्रचाराची सुरुवात जी आहे अतिशय दमदार या ठिकाणी झालेली आहे. परंतु आता कितपत धरणे यांना आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना कितपत आता यश मिळणार हे आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुक्त NTV न्यूज मराठी, तुळजापूर, दारज.